आपण कधी-कधी असे निर्णय घेतो जे तर्काच्या पलीकडचे असतात नाही का? हो, आतून एक आवाज येतो की हेच करायला पाहिजे, लॉजिक काहीही सांगत असलं तरी. आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत. ही 1977 सालची एक खरी गोष्ट आहे. एका इंजिनियरची. श्रीरंजन त्यांचे नाव, आणि त्यांच्या अशाच एका आतून आलेल्या आवाजाने 40 लोकांचा जीव वाचवला. बापरे, म्हणजे ही घटना मग निव्वळ एक योगायोग होता की यात श्रद्धेचा काही भाग होता? हाच तर प्रश्न आहे, आणि याच प्रश्नाचा आपण शोध घेणार आहोत. तर गोष्ट आहे 1977 सालच्या एका गुरुवारची. श्रीरंजन जे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत अभियंता होते. ते एका महत्वाच्या दुरुस्तीच्या कामावर देखरेख करत होते. त्यांनी त्यांचे लाईनमन श्री अरुण यांना 4 हाय टेन्शन लाईन्स बंद करायला सांगितल्या होत्या. आणि हाय टेन्शन हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण बोलतोय हजारो व्होल्ट करंट बद्दल. म्हणजे नुसता स्पर्श नाही, त्या तारेच्या जवळ जाणं सुद्धा जीव घेणं ठरू शकतं. आणि याच धोकादायक परिस्थितीत जिथे एका छोट्या चुकीलाही जागा नसते, तिथेच एक सामान्य मानवी भावना समोर येते, कंटाळा. अच्छा, ज्या ठिकाणी काम सुरू होतं तिथे एका कॉन्ट्रॅक्टरचे जवळजवळ 40 कामगार होते आणि श्री अरुण वाट पाहून पाहून कंटाळलेले होते. आणि त्यांनी काय ठरवलं? त्यांनी ठरवलं की आता लाईन पुन्हा सुरू करायला हरकत नाही. अरे देवा, म्हणजे 40 लोक तिथे असताना? हो, हा विचारच किती भयानक आहे. पण त्याच क्षणी कामाच्या ठिकाणापासून दूर असलेल्या श्रीरंजन यांना एक विचित्र आणि तीव्र संवेदना झाली. संवेदना म्हणजे नक्की काय? म्हणजे त्यांना आतून कोणीतरी सांगत असल्यासारखं वाटलं की काहीतरी भयंकर चुकीचं घडणार आहे. आणि हाच या घटनेतला सगळ्यात रंजक भाग आहे नाही का? ही संवेदना म्हणजे काय? बरोबर. एका अनुभवी इंजिनियरने फक्त एका विचित्र भावनेवर विश्वास का ठेवला असेल? म्हणजे बघा, तर याला थेट स्वामींची कृपा किंवा एक दैवी संकेत म्हटलं आहे. हो, पण याला आपण दुसऱ्या बाजूनेही पाहू शकतो. मानसशास्त्र याला तज्ज्ञांचे अंतर्ज्ञान किंवा एक्सपर्ट इंट्युशन म्हणेल. म्हणजे बघा, अनेक वर्षांच्या अनुभवातून श्रीरंजन यांच्या मेंदूने नकळतपणे धोक्याचे काही पॅटर्न्स ओळखले असतील. कदाचित कामाला लागणारा नेहमीचा वेळ आणि झालेला संवाद यातली एखादी विसंगती त्यांच्या सुप्तमनात नोंदवली गेली असेल आणि त्यातूनच ही धोक्याची सूचना वर आली असेल. म्हणजे ही एकतर दैवी प्रेरणा असू शकते किंवा मग त्यांच्या अनुभवातून तयार झालेली एक सबकॉन्शियस वॉर्निंग. किंवा कदाचित दोन्ही. पण महत्वाचं हे आहे की त्यांनी त्या जाणीवेवर विश्वास ठेवला. हो, त्यांनी तात्काळ सबस्टेशनला फोन लावला आणि बजावलं, माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत लाईन चालू करायची नाही. आणि त्या एका फोनने 40 लोकांचं आयुष्य वाचवलं. खरंय. नंतर जेव्हा श्रीरंजन यांनी अरुण यांना विचारलं तेव्हा त्यांनी कबूलही केलं की ते लाईन सुरू करणार होते. की ते खरंच कंटाळून लाईन सुरू करणार होते. म्हणजे बघा, अरुण यांची घाई ही एक काय म्हणतात त्याला, ह्युमन फॅक्टर किंवा मानवी चुकीचं उत्तम उदाहरण आहे. आणि श्रीरंजन यांची कृती ही एका अनियोजित पण अत्यंत महत्वाच्या सेफ्टी चेकसारखी ठरली. बरोबर. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? एका बाजूला श्रीरंजन यांचा दृढ विश्वास आहे की स्वामी समर्थांनीच त्यांना संकेत दिला, आणि दुसऱ्या बाजूला एक वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे जे अनुभवावर आधारित अंतर्ज्ञानाकडे बोट दाखवतं. मला वाटतं या दोन्ही गोष्टी एकमेकांना छेद देत नाहीत. अनेकदा ज्याला आपण दैवी संकेत म्हणतो ती आपल्याच मेंदूने अनुभवाच्या आधारावर दिलेली एक अत्यंत प्रगत धोक्याची सूचना असू शकते. ती जाणीव कुठून आली हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की त्या व्यक्तीने त्या जाणीवेला महत्त्व दिलं, त्यावर कृती केली. म्हणजे जिथे तर्क आणि आकडेवारी संपते तिथे कधीकधी अशा अनाकलनीय जाणीवांवर विश्वास ठेवावा लागतो. आणि ही घटना आपल्याला विचार करायला लावते की आजच्या या जगात जिथे प्रत्येक निर्णय आकड्यांवर आणि लॉजिकवर घेतला जातो, तिथे अशा मानवी अंतर्ज्ञानाला काही स्थान आहे का? आपण आपल्या आतल्या आवाजाकडे किती लक्ष देतो? बरोबर. हाच विचार श्रोत्यांसाठी सोडून देऊया. कधी व्यावसायिक किंवा व्यक्तिगत आयुष्यात असा क्षण आला आहे का जिथे तर्काच्या पलीकडे जाऊन तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजावर अवलंबून राहावं लागलं आणि त्याचे परिणाम काय झाले? आज आपल्याकडे जी गोष्ट आली आहे ती खरंच विचार करायला लावणारी आहे. हो, यात एकीकडे एक खूप मोठी व्यावहारिक अडचण आहे आणि दुसरीकडे श्रद्धेचा एक विलक्षण क्षण. ही गोष्ट आहे प्राध्यापक हितेन गोकर्णी यांची, जे एका महत्वाच्या कागदपत्रासाठी अक्षरशः काय म्हणू जंग पछाडत होते. तर झालं असं की प्राध्यापक गोकर्ण यांना त्यांच्या परदेशात राहणाऱ्या मुलाच्या जीवन विमा पॉलिसीची म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसीची कागदपत्र तातडीने हवी होती. आणि ती सादर केल्याशिवाय पुढचं काम थांबलं होतं.
आता आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की अशी महत्वाची कागदपत्र वेळेवर सापडली नाहीत की काय धांदल उडते. आणि ही अडचण वाटते तितकी सोपी नव्हती. प्राध्यापकांनी सोमवार, मंगळवार, बुधवार सलग 3 दिवस घर अक्षरशः पालथं घातलं. प्रत्येक फाईल, प्रत्येक कपाट तपासलं असेल त्यांनी. हो, पण कागदपत्र काही सापडेनात. ते इतके निराश झाले होते की त्यांनी आता आशाच सोडून दिली होती. आणि त्यामागे एक मोठं कारण होतं. कारण आता कागदपत्र मिळाली नाहीत तर म्हणजे डुप्लिकेट प्रत काढण्याचा मोठा व्याप मागे लागणार होता. बरोबर, पुन्हा पैसे खर्च होणार. आणि त्याहून मोठी डोकेदुखी म्हणजे तो इंडेम्निटी बॉन्ड मिळवण्याची. अच्छा, हा इंडेम्निटी बॉन्ड. हो, आणि हा इंडेम्निटी बॉन्ड म्हणजे काय आहे ना, की एक प्रकारची कायदेशीर हमी असते की जर मूळ कागदपत्र नंतर सापडली आणि त्यामुळे काही नुकसान झालं तर जबाबदारी तुमची. खूप वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया असते ही. म्हणजे त्यांचा तणाव वाढत चालला होता. 3 दिवस शोधूनही काहीच नाही. ते जवळजवळ हार मानण्याच्या तयारीत होते. पण मग गुरुवारी काहीतरी वेगळंच घडलं नाही का? अगदी. आणि इथेच म्हणजे तर्क आणि श्रद्धा कुठेतरी एकत्र येतात असं वाटतं. कसं काय? प्राध्यापकांच्या घरी दर गुरुवारी गजानन महाराजांची आरती करण्याची प्रथा आहे. त्या दिवशीही नेहमीप्रमाणे आरती सुरू झाली. आणि आरती सुरू असताना त्यांच्या मनात एक विचार आला की लाकडी कपाटात शोध. पण गंमत म्हणजे त्यांनी तर आधी शोधलं होतं ना त्या कपाटात. हो, 2-3 वेळा शोधलं होतं. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं. त्यांना वाटलं की हे आपलंच मन काहीतरी सांगत आहे. साहजिक आहे. पण तोच विचार आरती संपेपर्यंत त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा येत राहिला. तेव्हा त्यांना वाटलं की कदाचित हा महाराजांचाच संकेत असावा. आणि मग? आणि यातली अविश्वसनीय गोष्ट ही की आरती संपल्यावर जेव्हा ते पुन्हा त्या लाकडी कपाटाकडे गेले आणि त्यांनी उघडून पाहिलं तेव्हा पॉलिसीची कागदपत्र अगदी समोरच सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवलेली होती. 1 मिनिट, पण हे कसे शक्य आहे? म्हणजे जर आधीच सगळीकडे शोधलं होतं तर त्याच कपाटात कागदपत्र अचानक कशी सापडली? हाच तर यातला महत्वाचा मुद्दा आहे. याला मानसशास्त्रात परसेप्च्युअल ब्लाइंडनेस असं म्हणतात. म्हणजे एक प्रकारचा दृष्टीभ्रम. हो, जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो किंवा कोणती तरी गोष्ट शोधण्यासाठी धडपडत असतो तेव्हा अनेकदा ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर असूनही आपल्याला दिसत नाही. आपलं मन इतकं व्यस्त असतं की मेंदू त्या वस्तूची नोंदच घेत नाही. अगदी तसंच. आणि इथेच मानसशास्त्रातील इन्क्युबेशन ही संकल्पना समोर येते. जेव्हा आपण एखाद्या समस्येवर खूप विचार करून थकतो आणि आपलं लक्ष दुसरीकडे वळवतो, जसं इथे प्राध्यापकांनी आरतीकडे वळवलं, तेव्हा आपला जागृत मेंदू शांत होतो, पण आपलं सुप्त मन त्या समस्येवर आतल्या आत काम करत राहतं. म्हणजे आरतीमुळे त्यांचं मन शांत झालं आणि जी गोष्ट आधीच त्यांच्या डोक्यात कुठेतरी होती ती स्पष्टपणे समोर आली. आरतीसारख्या विधीमुळे मन एकाग्र आणि शांत होतं, तणाव निवळतो आणि या शांत क्षणी सुप्त मनात साठवलेल्या माहितीला वर येण्याची संधी मिळते. म्हणजे तो आतला आवाज हा त्यांच्याच मेंदूने शोधलेलं उत्तर होतं? हो, जे तणावामुळे पृष्ठभागावर येऊ शकत नव्हतं. त्यामुळे हा श्रद्धेचा अनुभव आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया खरं तर एकमेकांना पूरक ठरतात. वाह, म्हणजे प्राध्यापक गोकर्ण यांची शोध मोहीम यशस्वी झाली यामागे केवळ दैवी संकेत नव्हते तर त्यांच्या श्रद्धेमुळे निर्माण झालेल्या मानसिक शांततेचाही मोठा वाटा होता. हे खरंच खूपच रंजक आहे. आणि या अनुभवातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की नाही, की आपल्या आयुष्यातल्या अशा अंतर्ज्ञानाच्या क्षणांना आपण किती महत्त्व देतो. जेव्हा आपल्या तर्क आणि आपल्या प्रयत्न थकतात तेव्हा थोडं शांत होऊन आतला आवाज ऐकणं, मग ते प्रार्थनेतून असो किंवा ध्यानातून, आपल्याला अनपेक्षित उत्तरं देऊ शकतं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. जर आपल्याला एखादी गोष्ट मनापासून आवडली तर ती निर्मात्यापर्यंत पोचवण्यासाठी आपणही थोडी मेहनत घ्यायला हवी. एक लाईक करण्यापलीकडे जाऊन एखादा सविस्तर मेसेज किंवा कमेंट करणं, हे त्या निर्मात्यासाठी खूप मोलाचं ठरू शकतं. अगदी. ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे. आणि नितीन गोकर्ण यांना फोन करायला सांगण्यामागे हाच विचार आहे. ती एक सहनिर्मितीची प्रक्रिया आहे. को क्रिएशन. हो, श्रोता केवळ ग्राहक नाही तर तो पुढच्या अनुभवाच्या निर्मितीमध्ये एक सक्रिय भागीदार आहे. ही कल्पनाच खूप सशक्त आहे. खरंच, एका साध्या वाक्याने आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला भाग पाडलं. या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. काय? आपण निर्मात्याच्या दृष्टिकोनातून बोललो, पण आता बाजू बदलून विचार करूया. अच्छा. आजच्या या जगात जिथे आपल्या समोर मनोरंजनाचे आणि माहितीचे अगणित पर्याय आहेत, तिथे अशी कोणती गोष्ट असते जी आपल्याला केवळ एक लाईक किंवा सबस्क्राईब करण्यापुरते नाही तर प्रत्यक्ष फोन उचलून एका अनोळखी व्यक्तीची त्याबद्दल बोलण्याइतके प्रभावित करते? हां, खूप खोल प्रश्न आहे.
अशी कोणती कलाकृती किंवा अनुभव असतो जो आपल्याला डिजिटल जगाच्या सोप्या कृतींच्या पलीकडे जाऊन एक खराखुरा मानवी संवाद साधायला प्रवृत्त करतो?